मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागताच एक मोठी बातमी समोर आली। ही बातमी आहे मुंबईमध्ये होणाऱ्या संभाव्य बिहार भवनची। या बिहार भवनासाठी नुकत्याच झालेल्या बिहारच्या कॅबिनेटच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा मंजूर करण्यात आला। मात्र ही बातमी येताच मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं याला ठामपणे विरोध करणार असं म्हटलंय। आणि अर्थात हाच मुद्दा कदाचित या दोन्ही भावांच्यासाठी पुढे ते काय करणार हे ठरवणारा ठरणार आहे। मुंबईत उभारणार बिहार भवन। नितीश कुमारांच्याकडून 314 कोटींचा निधी मंजूर। बिहार भवन उभारू देणार नाही, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा इशारा। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडत नाहीत तोच मराठी विरुद्ध अमराठीच्या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे आणि निमित्त आहे मुंबईतल्या प्रस्तावित बिहार भवनाचं। दिल्लीतल्या बिहार भवनाच्या धर्तीवर मुंबईत हे बिहार भवन उभारण्यात येईल। प्रामुख्यानं कॅन्सरच्या उपचारासाठी बिहारमधून येणाऱ्यांची व्यवस्था इथे केली जाणार आहे। सरकारी कामकाज आणि बैठकांना सुद्धा या बिहार भवनमध्ये जागा असेल। बिहार भवनची इमारत 30 मजल्यांची असणार आहे। या इमारतीत एकूण 178 खोल्या असतील। 72 व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल असेल। बिहारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी 240 बेडची व्यवस्था असेल। इन हाऊस कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष आणि अन्य सुविधा सुद्धा या प्रस्तावित बिहार भवनमध्ये असणार आहेत। या प्रस्तावित भवनासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारनं 314 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केलाय। मुंबईतल्या पोर्ट ट्रस्टच्या परिसरात हे बिहार भवन उभारण्यात येईल। दरम्यान मुंबईत बिहार भवन उभारू देणार नाही असा इशारा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलाय। बिहार भवन वगैरे इथे काय बनवायला आम्ही देणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे। मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बनणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। या अगोदर देखील असे भवन आहे, मुंबईमध्येच भवन आणली जातात आणि त्याचं समर्थन केलं जातंय सरकारकडनं की काय फरक पडतोय की जर ते बनवत असतील त्यांच्या लोकांसाठी तर काय प्रॉब्लेम आहे? ही नामुष्कीची गोष्ट नाही आहे का की एका बाजूला आपला मराठी भवन बनत नाही, आम्ही ज्यावेळी जागा तयार नक्की केली, त्याचे नकाशे तयार झाले, मंत्रिमंडळातून सुभाष देसाई होते, बाजूला गेल्यानंतर दीपक केसरकर त्या खात्याचे मंत्री होते, उदय सामंत का नाही ते पूर्ण करू शकतात? आणि जे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या कार्यालयासाठी जागा निर्माण करू शकते तर मराठी भवनसाठी का करू शकत नाही? हा पण एक प्रश्न आणि एक निर्माण होतं ना। म्हणून याही बाबतीतला जाब आम्ही येणाऱ्या विधानसभा आणि विधान परिषदेत विचारल्याशिवाय राहणार। पण बिहार भवनावरून प्रांतवाद करू नका असं भाजपचे नेते म्हणतात। प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं। काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते, मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का? महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका। राज्य आपलं, देश आपला एक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केले असतात, भवन असतात। तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो। मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठी विरुद्ध अमराठी अशी झाली। आता यापुढे सुद्धा एकत्रच राहू असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। मात्र राज ठाकरेंकडून एकत्र राहण्याबद्दल आतापर्यंत कुठलंही ठोस भाष्य झालेलं नाही। त्यामुळेच बिहार भवनाच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू काय भूमिका घेणार यावरून मराठी विरुद्ध अमराठी लढाई पुढे कशी सुरू राहणार आणि ठाकरे बंधूंचं पुढे काय यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी,
मुंबई